नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डिटरमाइन द डेन्सिटी ऑफ सीसीएम क्लोराइड. CsCl असा त्याचा फॉर्म्युला आहे. तर याची डेन्सिटी फाइंड आउट करा म्हटलेलं आहे मी. विच क्रिस्टलायझेस इन BCC टाइप बॉडी सेंटर्ड क्युबिक आहे. एज लेंथ दिलेली आहे 412.1 पिकोमीटर. ॲटॉमिक मासेस दोघांचे पण दिलेले आहेत 133 आणि 35.5 रिस्पेक्टिव्हली. प्रेडिक्ट द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ CS प्लस आयॉन इफ. हे पुढे त्यांनी त्यांच्या रेडियस पण दिलेले आहेत. त्याची काही गरज नाही लागत ह्याच्यामध्ये रेडियसची. तर सगळ्यात पहिल्यांदा हे BCC मध्ये हे कशा पद्धतीनं असतं CsCl हे पहिल्यांदा लक्षात घ्या. याच्यामध्ये CS प्लस आहे आणि Cl मायनस आहे. मग ह्या BCC मध्ये बॉडी सेंटर्ड क्युबिक मध्ये हा जो कॅटायन आहे तो बॉडी सेंटरला असतो. तो बॉडी सेंटर पोझिशनला असतो आणि हे जे Cl मायनस आहे Cl मायनस हे 8 कॉर्नर्सला असतात. त्यामुळे साहजिकच ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो 8. त्यामुळे ह्याच्यातलं तुम्हाला एक उत्तर तर तुम्हाला इथंच मिळते. शिवाय ह्या दोघांचा मिळून 1 मॉलिक्यूल या ठिकाणी फॉर्म होतो. त्यामुळे तुम्हाला इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेताना n ची व्हॅल्यू 1 घ्यावी लागेल. हे लक्षात ठेवा. सीसीएम आणि क्लोरीन असे दोन घ्यायचे नाही आहेत किंवा BCC आहे म्हणून दोन घ्यायचे नाहीत. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. गिव्हन डाटा. तर याच्यामध्ये तुम्हाला BCC टाईप जरी असला हियर n इक्वल टू 1 पुढं कंसामध्ये लिहा तिथं CsCl मॉलिक्यूल. एक मॉलिक्यूल आपण घेणार आहे त्या ठिकाणी. BCC आहे म्हणून 2 घ्यायचं नाही सगळ्यात पहिली गोष्ट. त्याच्यानंतर त्यांनी एज लेंथ दिलेली आहे. एज लेंथ सांगितलेली आहे 412.1 पिकोमीटर. त्याचं कन्व्हर्शन मीटर मध्ये डायरेक्ट 4.121 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर मध्ये. त्यानंतर दोघांचे ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. त्यामुळे मोलर मास घेताना सीसीएमचा आहे 133 प्लस क्लोरीनचा आहे 35.5. यांची बेरीज करायची मग हे 0.5 तर पुढे येणारच आहे. 5 आणि 3 8, 3 आणि 3 6 म्हणजे हे येणार टोटल 168.5 ग्रॅम पर मोल घेतलं तरी चालेल. ते त्यांनी विचारले काय डेन्सिटी विचारलेली आहे. अजून एक गोष्ट लागेल याच्यामध्ये आपल्याला ॲव्होगाड्रोज नंबर 1 लागेल. ॲव्होगाड्रोज नंबर 6.022 इंटू 10⁻23 पर मोल. इथं पण पाहिजे असेल तर ग्रॅम पर मोल लिहून टाका. ठीक आहे. त्यामुळे ह्याच्यातले महत्वाचे हे 2 पॉइंट्स आहेत बघा. BCC असून सुद्धा n इक्वल टू 1 घ्यायचं आहे आणि मोलर मास घेताना दोघांच्या मासेसची समेशन घ्यायची आहे. हे लक्षात ठेवा. आता हा पार्ट इथला मी एवढा काढून टाकतोय. काही गरज नाही मला त्याची. ते मगाशी थोडंसं एक्सप्लेन करायचं होतं म्हणून फक्त मी त्या ठिकाणी ते ठेवलेलं होतं. आता पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यामध्ये डेन्सिटीचा फॉर्म्युला रो इक्वल टू n इंटू कॅपिटल M डिव्हायडेड बाय a क्यूब इंटू NA.
ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. देअरफॉर रो इक्वल टू यांची व्हॅल्यू 1 आहे, हा त्यातला महत्वाचा पॉइंट. त्यानंतर कॅपिटल एम घेताना दोघांची बेरीज घ्यायची आहे. अनदर इम्पॉर्टंट पॉइंट. ए क्यूब, ए ची व्हॅल्यू आहे 4.121 इंटू 10⁻⁻8 त्याचा क्यूब इंटू पुढं ॲव्होगाड्रोज नंबर घ्यायचा आहे 6.022 इंटू 10⁻23 हे असं आहे. आता हे सगळं आपल्याला लॉग टेबलनं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ह्या अंशातलं काय अडचण नाहीये, फक्त 168.5 एवढंच येईल. हे बाकीचं आता सोडवावं लागेल मला. 4.121 म्हणजे 0.41चा 2 मध्ये 1चा मिड डिफरन्स. 41 2 मध्ये 1चा मिड डिफरन्स म्हणजे येणार 6150. 6150 त्याचा क्यूब आहे, त्यामुळे ह्याला 3 मल्टिप्लाय करून घ्या. तर 0 येणार, 3 5 15, 5 हात झाले 1, 3 1 3 1 4, 3 संग 1800, 8 हात झाला 1. त्यानंतर 6.022 60चा 77 97 असं काहीतरी होतं, एकदा बघून घेऊ आपण, रिस्क नको. 60चा 2 मध्ये 2चा मेन डिफरन्स तो पण एकच आहे, 77 97. 7797 यांची बेरीज करून घ्या. 7 14 12 8 आणि 8 16 झाला 1, हे एवढे येते. आता अंशातली जी टर्म आहे त्याचा तेवढा लॉग बघा, 168.5 आहे, म्हणजे 2 पॉईंट. 16चा 8 मध्ये 5चा मेन डिफरन्स. 16चा 8 मध्ये 5चा मेन डिफरन्स. 22 53 आणि 3 56 आणि 10 66. 22 66. त्याच्यातून हे छेदाचं कॅल्क्युलेशन वजा करायचं आहे. 2.6247 यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 7 आणि 9 16 झाले, 6तून 5 गेला, उरला 1 2 2 इथं 0 6 आणि 6 12 झाले 1 2 वजा 3 हे येणार 12. आता याचा अँटीलॉग बघूया. 0.60चा 1 मध्ये 9चा मेन डिफरन्स. 0.60 1 मध्ये 9चा मेन डिफरन्स. मग 3990 आहे आणि 8 3998. 3998 इंटू 10⁻, इथे किती आहे बघा, 12 10⁻⁻1 होणार. त्यानंतर इथं छेदामध्ये बघा 10⁻⁻8 त्याचा क्यूब आहे, त्यामुळे ते होणार 10⁻⁻24. हे पुढं आहे 10⁻23. म्हणजे इथल्या छेदातल्या 10च्या पॉवर मध्ये 10⁻⁻1 राहते शिल्लक, त्याला वरती घ्या, ते वरती आल्यानंतर 10⁻1 होणार. टोटल येणार रो इक्वल टू 3.998 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 4 केलं तरी चालेल. आणि दुसरं कोऑर्डिनेशन नंबर इक्वल टू 8. हे 2 आन्सर्स त्यांनी विचारलेली होती, ती या पद्धतीने येते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A metal crystallizes into 2 cubic faces, names FCC and BCC, whose unit cell edge lengths are 3.5 angstrom unit. हे angstrom आहे.
and 3 angstrom unit respectively. Find the ratio of the densities of FCC and BCC. बघा एकच मेटल आहे तो वेगवेगळ्या स्ट्रक्चर्स मध्ये आहे म्हणून सांगितलेलं आहे. मग पहिला आपण FCC कन्सिडर करूया, दुसरं BCC कन्सिडर करूया. 1 आणि 2 अशी नोटेशन्स त्यांना आपण वापरूया आणि त्यांनी रेशो विचारलाय डेन्सिटीचा FCC टू BCC. गिव्हन डाटा पहिलं FCC कन्सिडर करूया. मग FCC साठी N1 येणार 4. त्याच्यानंतर त्याची एज लेंथ त्यांनी दिलेली आहे, त्याला A1 कन्सिडर करूया आपण. 3.5 अँगस्ट्रॉम युनिट आहेत, त्यामुळे 3.5 इंटू जर तुम्ही ह्याचं कन्व्हर्शन मीटर मध्ये केलं तर 10⁻⁻10 आहे, सेंटीमीटर मध्ये केलं तर 10⁻⁸ सेंटीमीटर हे असं आहे. BCC साठी N2 इक्वल BCC साठी ते सेकंड घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये 2 पार्टिकल्स आहेत. त्याच्यानंतर तिथली एज लेंथ आहे 3 अँगस्ट्रॉम युनिट, त्याचं पण सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्शन करतोय. 3 × 10⁻⁸ सेंटीमीटर हे असं घेतोय. दोघांच्या डेन्सिटीचा रेशो विचारलेला आहे. ρ1 डिवायडेड बाय ρ2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यांच्या डेन्सिटीसाठी फॉर्म्युले तयार करून घेऊया, मग बघूया पुढे काय काय होते ते. पुढचा सेक्शन घेतोय. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी इक्वल टू N इंटू कॅपिटल M अपॉन A क्यूब इंटू NA. मग असे दोघांच्यासाठी पण फॉर्म्युले मांडून त्यांचा रेशो घ्या, किंवा रो आणि N आणि A कसलं प्रोपोर्शनल आहे ते बघा. Therefore रो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N, inversely proportional to A cube. Therefore ρ1 divided by ρ2 is equal to N1 upon N2 into inversely proportional आहे एज लेंथला, त्यामुळे इथे येणार A2 upon A1 त्याचा क्यूब. आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज तेवढ्या वापरा आणि बघा त्याचं काय होते तयार ते. Therefore ρ1 divided by ρ2 is equal to N1 आहे 4, N2 आहे 2 इंटू A2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि A1 ची व्हॅल्यू आहे 3.5, त्याचा क्यूब करायचा आहे. मग हे टोटल किती होते तेवढं जरा बघा. आता काय गरज पडली तर लॉग टेबल पण वापरा. Therefore ρ1 upon ρ2 is equal to, इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल, 2 × 4, इथं 3 भाग घालवून घ्या, 3 × 3 पॉइंट, परत 3 × 3 उरले 2, परत तिथनं पुढे 3 × 18, परत 3 × 18 हे असेल. म्हणजेच हे होणार आहे 2 डिवायडेड बाय 1.166 त्याचा क्यूब. आता हे मात्र आपल्याला लॉग टेबलनं सोडवावं लागेल. पहिल्यांदा 1.166 त्याचा क्यूब तयार करून घेऊया. 0.11 मध्ये 6चा मेन डिफरन्स, 11/6 मध्ये 6चा मेन डिफरन्स. इथे मेन डिफरन्स जास्त आहे, 45 आणि 3, 48 आणि 20, 68, 0,668.
0,668 त्याचा क्यूब करायचा आहे. म्हणजे याला 3 न मल्टिप्लाय करा. 3 8 24 अशी 4 हात झाले 2 3 संग 18 आणि 2 20 0 हात झाले 2 3 संग 18 आणि 2 20 0 हात झाले 2 तेच 2 इथं पुढं ठेवा. आता हे असेल 20 चा लॉग आहे 30 10. तुम्ही पाहिजे असेल चेक करून घ्या. 0.3010 आणि त्याच्यातून हे वजा करा. यांची वजाबाकी केली 4 आणि 6 10 झाले 1 1 1 गेले 0 इथं 0 इथं 1 हे असं शिल्लक राहील. मग 0.10चा 0 मध्ये 6चा मेन डिफरन्स 0.10 0 मध्ये 6चा मेन डिफरन्स. मग हे 0.1259 आणि 2 0.1261 1261 पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट द्यायचं. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डेन्सिटी ऑफ आयर्न क्रिस्टल इज 8.54 gram per centimeter cube. Age length of unit cell is 2.8 angstrom unit and atomic mass 56 gram per mole. Find the number of atoms in the unit cell. त्याच्यावरून तुम्ही त्याचा टाईप पण सांगू शकता आणि ॲव्होगाड्रोज नंबर त्यांनी दिलेला आहे. गिवन डाटा डेन्सिटी सांगितलेली आहे 8.54 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. त्याच्यानंतर एज लेंथ दिलेली आहे ती आहे 2.8 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजेच 2.8 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर मध्ये येणार आहे. ॲटॉमिक मास म्हणजे त्याचं मोलर मास दिलेला आहे 56 ग्रॅम पर मोल. फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. ॲव्होगाड्रोज नंबर दिलेला आहे पर मोल. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर याच्यामध्ये डेन्सिटी रो इक्वल टू n इंटू कॅपिटल M डिवायडेड बाय a क्यूब इंटू NA असा फॉर्म्युला आहे. मला याच्यावरून n फाइंड आउट करायचा आहे. मग स्मॉल n इक्वल टू फॉर्म्युला असेल रो इंटू a क्यूब इंटू NA डिवायडेड बाय कॅपिटल M असेल. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घ्या. therefore n इक्वल टू रो ची व्हॅल्यू आहे 8.54. त्याच्यानंतर a ची व्हॅल्यू आहे 2.8 इंटू 10⁻⁸ त्याचा क्यूब आणि 6.022 इंटू 10⁻23 त्याला डिवायडेड बाय मोलर मास आहे ते आहे 56. सहजासहजी इथं सिम्प्लिफाय होण्यासारखं काही नाहीये. त्यामुळे डायरेक्ट लॉग टेबल घ्या. सगळ्यात पहिल्यांदा 2.8 चा लॉग बघूया आणि त्याची तिप्पट करूया कारण त्याचा क्यूब करायचा आहे. 28 चा 0 मध्ये 28 0 मध्ये आहे 4472.
0.4472. त्याचा क्यूब करायचा आहे, त्याला मी 3 मल्टिप्लाय करून घेते. 2 6 3 7 21, 1 हातचे आले 2, 3 चौक 12 आणि 2 14, 4 हातचे आले 1, 3 चौक 12 आणि 1 13, 3 हातचे आले 1 हे असेल. आता 8.54 म्हणजे 0.85चा 4 मध्ये 85 4 मध्ये 9315. त्याच्यानंतर आहे 6.022, त्याचं आहे 0.7797. तर यांची बेरीज करा. 7 12 18, चला 1 10 11 12, 1 8 11 15, 1 8 8 17 20, झाले 2 2 आणि 1 3 हे असेल. आता 56 आहे इथं, त्याचं 1 पॉइंट येणार. 56चा लॉग तेवढा बघा. 56चा लॉग आहे 7482. यांची सबट्रॅक्शन करून घ्या. 6 8 आणि 4 12 हातचे आले 1, 5 5 गेले 0, 7 आणि 3 10 हातचे आले 1, 3 मधून 2 गेला उरला 1. मग आता याचा अँटीलॉग बघूया किती येतो इथे. 1 मिनिट फक्त. ठीक आहे. 0.30चा 4 मध्ये 6चा मेन डिफरन्स. 0.30 4 मध्ये 6चा मेन डिफरन्स, तो येणार आहे 20 17. therefore n equal to 2.017. पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. इंटू 10⁻², इथं 1 आहे ते इथं लिहितोय. आता हे बघा बाकीचं 10⁻⁻8 चा क्यूब, तो होणार 10⁻24 आणि 10⁻23, या दोघांचं मिळून होणार 10⁻1. म्हणजेच n इक्वल टू 2.017 येणार. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2 येणार. याचा अर्थ हा टाइप जो आहे क्रिस्टल स्ट्रक्चरचा टाइप, दोनच पार्टिकल आहे, त्याचा अर्थ BCC हा त्याचा टाइप येणार. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द डेन्सिटी ऑफ सिल्वर हॅव्हिंग ॲटॉमिक मास आहे 107.8 ग्रॅम आणि डेन्सिटी एवढी आहे बघा 10.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. जरा टायपिंग मिस्टेक आहे थोडीशी इथं करेक्ट करून घेतलेली आहे. इफ द एज लेंथ ऑफ अ क्युबिक युनिट सेल इज, त्याची एज लेंथ दिलेली आहे. फाइंड द नंबर ऑफ सिल्व्हर ॲटम्स इन द युनिट सेल. तर त्याच्यामध्ये एकूण ॲटम्स किती असतील. ॲव्होगाड्रोज नंबर दिलेला आहे. गिव्हन डाटा. सिंपल प्रॉब्लेम आहे, काय अवघड नाहीये. पहिल्यांदा त्याने ॲटॉमिक मास दिलेला आहे, मोलर मास पण म्हणू शकता त्याला तुम्ही, 107.8 ग्रॅम पर मोल किंवा नुसतं ग्रॅम लिहिलं तरी चालेल. एज लेंथ दिलेली आहे ती त्याने डायरेक्ट सेंटीमीटर मध्येच दिलेली आहे, 10⁻⁸ सेंटीमीटर. त्याच्यानंतर नंबर डेन्सिटी दिली आहे, डेन्सिटी राहिली बघा तिथं. डेन्सिटी आहे 10.8
ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. विचारले त्यांनी नंबर ऑफ ऍटम्स इन युनिट सेल ते विचारलेले आहेत. त्यानंतर ॲव्होगाड्रोचा नंबर दिलेला आहे 6.022 इंटू 10⁻23. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे तो पहिल्यांदा घ्या. असे याच्यावरून n इक्वल टू असे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घ्या. देअरफॉर n इक्वल टू डेन्सिटीची व्हॅल्यू आहे 10.8, ए ची व्हॅल्यू आहे 4.05 इंटू 10⁻⁻8 त्याचा क्यूब इंटू 6.022 इंटू 10⁻23 डिव्हायडेड बाय त्याचं मोलर मास आहे 107.8. आता हे सगळं बघूया काय काय होतं इथं. अप्रॉक्सिमेटली पण करता येईल थोडंसं, पण नको आपलं आपण सरळ लॉग टेबलनं सोडवू विनाकारण पॉइंट मध्ये चेंजेस नको. बोर्डाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे काळजीपूर्वक काम करा. इथं पहिल्यांदा याचा क्यूब करायचा आहे 0.40 मध्ये. चाळीस 5 मध्ये 60.75. त्याचा क्यूब करायचा आहे त्यामुळे त्याला 3 मल्टिप्लाय करून घ्या. 3×5 = 15, 5 हातचे आले 1, 3×7 21 आणि 1 22, 2 हातचे आले 2, हे 2 इथं घ्या. 3 संग 18, 8 हातचा आला 1. आता 10.8 म्हणजे 1.10⁸ मध्ये 10⁸ मध्ये आहे 0.334. त्याच्या पुढे 60चा 2 मध्ये 2चा मेन डिफरन्स तो येणार आहे 0.7797. 7, 11, 16, 10, 13, 15, 8, 11, 13, 8 आणि 8 16 येणार 3 पॉइंट. आता 107.8 आहे म्हणजे त्याचं येणार 2 पॉइंट. 10⁷ मध्ये 8चा मेन डिफरन्स. 10⁷ मध्ये 8चा मेन डिफरन्स. मग आता हे किती आहे बघा बरं. 0.294 आहे त्याच्यात 33 ऍड करायचे. हे टोटल 3 आणि 4 हे होणार 7, 9 आणि 3 12, 2 हातचे आले 1, 0.327 येणार त्याचा लॉग. 0.327. तर हे त्याच्यातून वजा करायचं आहे. 7 आणि 9 16, 5 मधून 3 गेले उरले 2, 3 वजा 3 0, इथं 60, इथं 1. 0.60चा 2 मध्ये 9चा मेन डिफरन्स. 0.60 2 मध्ये 9चा मेन डिफरन्स.
मग हे किती होणार आहे 3999 आणि 8 आहे म्हणजे 4007 होणार ते 4007. त्याच्यानंतर इथं कॅरेक्टरिस्टिक आहे 1 त्यामुळे येणार 10⁻1. त्यानंतर इथं काय होते बघा ह्याचं होणार 10⁻24. याचं आहे 10⁻23 म्हणजे याचं होणार टोटल 10⁻1. म्हणजेच याचं फायनल आन्सर शिल्लक राहील n इक्वल टू 4.007 दॅट इज इक्वल टू 4. एवढे नंबर ऑफ पार्टिकल्स त्याच्यामध्ये असतील. देअरफॉर टाइप ऑफ क्रिस्टल लॅटिस इज इक्वल टू FCC. म्हणजे हा फेस सेंटर्ड क्युबिक या टाइप मधला हा क्रिस्टल लॅटिस असणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. युनिट सेल ऑफ ए मेटल हॅज एज लेंथ 288 पिकोमीटर. डेन्सिटी दिलेली आहे. डिटरमाइन टाइप ऑफ क्रिस्टल लॅटिस. आतापर्यंत आपण या प्रकारातले 3 ते 4 उदाहरणे घेतलेले आहेत आणि ॲटॉमिक मास त्यांनी दिलेलं आहे. हे तुमचं तुम्ही सोडवायचं. त्यामुळे जो टाइप झालेला आहे तो तुमचं तुम्ही सोडवा. फक्त याच्यातला महत्वाचा जो चेंज आहे तो तेवढा सांगतो. 288 पिकोमीटर म्हणजेच 2.88 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. आणि नंबर ऑफ पार्टिकल्स किती येतात तेवढं फाइंड आउट करा. त्याच्यावरून तुम्ही त्याचं कोणतं स्ट्रक्चर आहे हे तुम्ही अगदी इझिली सांगू शकताय. काही अडचण येण्यासारखं नाहीये त्याच्या. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A compound forms a hexagonal close packed structure. What is the number of octahedral voids, tetrahedral voids, and total voids formed in 0.4 mole of it? तर हे मात्र थोडस वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आहे. पण साधं सिंपल सोडूया त्याला. काही फार मोठं गिवन डाटा वगैरे असलं काही करायची काही गरज नाही. सगळ्यात पहिल्यांदा नंबर ऑफ ऍटम्स इन 0.4 मोल ते किती येतात ते पहिल्यांदा बघूया. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 0.4 मोल मध्ये नंबर ऑफ ऍटम्स किती असतात ते पहिल्यांदा घेऊया. नंबर ऑफ ऍटम्स इन 0.4 मोल इज इक्वल टू 0.4 into 6.022 into 10⁻23. ह्याच्यातलं मी एक 10 वापरून घेतोय इथं आणि त्याचं 4 करतोय 0.4चं 4 into 6.022 into 10⁻22. याला 4 ने मल्टिप्लाय करून घ्या. 4 दुने 8, 4 दुने 8, 0 आणि 4 सख्ख 24. हे जे नंबर ऑफ ऍटम्स आहेत त्याला मी लिहितोय कॅपिटल N फक्त. मग हेच फक्त आता असं मांडून घेतोय 2.4088 इंटू 10⁻23. परत एकदा हे आहे तसं ऍडजस्ट करून घेतोय. आता मला फाइंड आउट करायचे आहेत ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स, टेट्राहेड्रल व्हॉइड्स आणि टोटल नंबर ऑफ व्हॉइड्स. त्यातला फर्स्ट पार्ट ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स इक्वल टू ऑक्टाहेड्रल व्हॉइड्सची संख्या ही एवढीच असते n एवढीच. त्यामुळे हे आहे अशीच व्हॅल्यू त्या ठिकाणी राहील. हीच त्यांची संख्या येणार. त्याच्यात काही बदल होणार नाही. नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हॉइड्स
यांची संख्या मात्र नंबर ऑफ पार्टिकल्सच्या दुप्पट असते, 2 टाइम्स होणार. त्यामुळे 2 इंटू 2.4088 इंटू 10⁻23 हे एवढं सोडवून घ्या. हे किती होते बघा, 2×8=16, 6 हातचे आले 1, 2×8=16 आणि 1 1700, 7 हातचे आले 1, इथे एक येणार तो 2×4 8 आणि 2×4 इंटू 10⁻23 हे असे येणार. आणि टोटल नंबर ऑफ व्हॉइड्स विचारलेले आहेत. टोटल नंबर ऑफ व्हॉइड्स जर काढायचे असतील तर या दोघांची बेरीज करावी लागेल. 2.4088 इंटू 10⁻23 प्लस 4.8176 इंटू 10⁻23. मग या दोघांची बेरीज करायची आहे. टेनची पॉवर सेम पाहिजे बेरीज करताना, ते आहेच इथं, काय अडचण नाहीये. 8 आणि 6 1400, 4 हातचे आले 1, 8 आणि 8 16, 2 12, 4 आणि 2 6 आणि 1 7. 7.2264 इंटू 10⁻23 हे या पद्धतीने तिथं नंबर ऑफ व्हॉइड्स तुम्हाला मिळते. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम बघून घ्या. गोल्ड क्रिस्टलायझेस इंटू FCC. FCC म्हणजे n=4 घ्यायचं आहे. एज लेंथ ऑफ युनिट सेल ती व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू दिली 4.08 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. डेन्सिटी विचारलेली आहे, म्हणजे रो ची व्हॅल्यू. मोलर मास दिलेला आहे कॅपिटल M 197. फॉर्म्युला वापरा आणि सोडवा. Na तुमचं तुम्ही घेऊ शकताय, काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. 6.022 इंटू 10⁻23. फॉर्म्युला वापरा, सोडवा. लॉ कॅल्क्युलेशन करावं लागेल तेवढं करा, आन्सर मिळतंय त्याचं.